जीवाचे रान, दीनदलितांच्या उद्धारात केले जीवाचे रान, माता भगिनींना घटनेत केले माणूस म्हणून सन्मान, माणूस म्हणून सन्मान। अहो केला 14 तळ्याचा सत्याग्रह, केला 14 तळ्याचा सत्याग्रह, माणूस मूर्तीचे केले दहन, माणूस मूर्तीचे केले दहन। अशा या महामानवाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मी प्रिय नसते करते नमन। आज माझ्या माता भगिनी देखील येथे उपस्थित आहेत, म्हणून खास माझ्या माता भगिनींना मला सांगायचंय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तुम्हा आम्हावरती उपकार केले आहेत। खरं तर दादा, महिलांचं चूल आणि मूल या पलीकडे मनुवादी व्यवस्थेने त्यांचं अस्तित्व नाकारलं होतं, बरोबर ना ताई? चूल आणि मूल या पलीकडे महिलांचं अस्तित्व नाकारलं होतं, तर त्याच महिलेच्या हातात कलम ही सावित्रीबाई फुले यांनी व संविधानाच्या माध्यमातून हक्क व मानवाधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिले आहेत। म्हणून माझ्या माता भगिनींना मला आवर्जून सांगायचंय, एखादी जर महिला गर्भवती असेल तर तिला पूर्ण पगारी रजा मिळावी, बापाच्या इस्टेटीत समान हक्क व अधिकार मिळावा। खर तर ही देणगी कोण्या 1500 रुपये देणाऱ्या देवाभाऊची नसून ही देणगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आहे। म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो आपल्या घरात असायलाच हवा, कारण बाबासाहेबांनी आपल्यावरती उपकार केले आहेत। तुम्हा आम्हाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नव्हता, सार्वजनिक ठिकाणी पाणी पिण्याचा अधिकार नव्हता, शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता, तर हे सर्व अधिकार तुम्हा आम्हाला माणसात आणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून दिले आहेत। बाबासाहेबांना काय गरज होती? बाबासाहेबांकडे 32 डिग्र्या होत्या। बाबासाहेब सुखात ऐश आरामात अमिरीत जीवन जगू शकत होते, परंतु त्यांनी समाजाचा विचार केला आणि समाजासाठी झटले। म्हणून